ए शोभे, काय इकडे बर हे पिशवी घे. अरे ती कुठे येत मगाची पिशवी? पिशवी होय कपाटाला अडकविली आहे. अरे टॅन. बापरे एवढे मोठे शर्ट. हो अहो किती येतं ते? किती थोडे? किती? 6. बाय 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 घालू का बाय मी? 6 हा आणि एकट्याला एवढे मोठे? अगं एकट्याला नाही काय सगळं गाव जेवण आहे काय? वा वा ओ एकट्याला 6 शर्ट. लोक गोर गरीब लोकांना एक सुद्धा शर्ट घालायला मिळत नाही की हो. मग त्यांना शर्ट मिळत नाही, मी काय करू? अहो मग 6 एकट्यालाच असतात का? मग काय वाटीत वाटीत यायचं होतं? अहो जरा गोरगरीब लोकांचा विचार करा ना थोडासा. कसा? अहो त्यांना जर कपडे घालायचं म्हणलं सण सुद्धा आला म्हणलं तर एखादं शर्ट सुद्धा नसतंय की हो घरामध्ये. हा आणि तुम्ही एकट्याला एकदम 6 शर्ट. तुझ्या बोलण्यामध्ये गुंडी सुद्धा राहिली. अरे देवा. बर नाही नाही, शर्ट 6 जरी घेतले आपण का चोरून आणले काय? अगं पैसे दिले तर 10, 12, 13 हजार रुपये गेले त्याला. हो गेले ते नाही म्हणायचं मला. काय ज्यांना मिळत नाही त्यांचा जर विचार केला हा तर असं वाटत नाही का आपण स्वतःला किती मोठा खर्च करतो. अगं स्वतःला मोठा खर्च ते तर आहेच ग, पण खोल मध्ये जाऊन विचार करा ना. गोरगरीब लेकरांना माणसांना जुने पाने कपडे घालणाऱ्याला कपडे मिळत नाहीत हो. नाही पण मला एक सांग, आता मला त्यांच्याविषयी काय वाईट भावना नाहीये, पण त्यांना मिळत नाही म्हणून आपण वापरायचं नाही का? घालायचे हो, पण त्यांना एक सुद्धा त्यांच्या अंगावर नवीन शर्ट दिसत नाही गोर गरीब लोकांच्या. मग काय करावं? आपण काय करावं? आपण त्यांच्यासाठी किती पुरून उरूत. आणि जुने द्यायला मला आवडत नाही. जुने देण्याऐवजी नवे द्यावेत, घेऊन द्यावेत, एवढी आपली परिस्थिती नाहीये. तरी मी जेवढी मदत करता येईल ती तुला विचारून किंवा सांगून मी कधी केली नाही आणि करत बी नाहीये. मी तुला 2 मिनिटांमध्ये लगेच सांगतो. हा बोल आता. किती शर्ट आहेत? शर्ट 6 आहेत. एवढे 6 शर्ट तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये दाखवायला लागलात तर गोरगरीब लोकांना काय वाटेल बरं? तुम्ही सांगा बरं. मला तेच म्हणायचंय. आपल्या सगळ्या मित्रांना जेवढे व्हिडिओ पाहतात ना, सगळे मित्र, आई बहीण मुली, 45 वर्षाखाली मी सुद्धा खूप गरीब घरामध्ये होतो. रेगाळी चड्डी होती, हाफ रेगाळी आणि त्यात पुन्हा हाफ, आणि त्या हाफ चड्डीला ठिगळं घालायचो. माझे शर्ट इकडं खांद्यावर दोन्हीकडून फाटलेले असायचे आणि कापडाची फाटकी पिशवी घेऊन त्याच्यामध्ये एक पाटी पेन्सिल, एक वही आणि 6 पेन्सिल एवढं घेऊन मी जात होतो. मी खूप गरिबीतून वर आलेलो आहे. मला म्हणायचं नाहीये की तुम्ही कापड घालू नका. आज माझ्या लहानपणी परिस्थिती वेगळी होती. आज कापस वेचायला जर मुलगा मुलगी जर गेले संध्याकाळपर्यंत 300 तरी रुपये घेऊन येतात प्रत्येकी. पण माझ्या लहानपणी आम्हाला त्या वयामध्ये आम्हाला काम मिळत नव्हतं.
खूप गरिबीमध्ये लहान मुलांना त्यावेळेला काम मिळत नव्हते, मिळायचे हॉटेलमध्ये. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे कर्मानं की आज 5, 6, 8, 10, 15 एवढे कापड अंगावर घेऊ शकतो मी. हा व्हिडिओ करण्याचा मुद्दा एकच आहे की आपण गरिबीत जर आहोत, अजिबात डगमगायचं नाही. परिस्थिती बदलत असते, फक्त दम काढायचा, दम. गडबड करायची नाही, कारण गडबड जर केली लवकर श्रीमंत होऊन लवकर पैसा कमवायला, तो आपल्याला लाभत नाही. आज माझं 58 वय चालू झालेले, मला 6 शर्ट एका टायमाला आणलेत. माझी बायको म्हणती एवढे आणावं लागतेत का? तर मला वयाचे 58 वर्ष वाट बघावं लागलेली. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओतून मला काय बोलायचंय हा तुम्ही बोध घ्या. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कुटुंबासहित पहा.